बरी सुंदर ते ध्यान उभे बीते बरी सुंदर ते ध्यान उभे बीते बरी रते ध्यान उभे बीते बरी सुंदर ते 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 ध्यान उभे बीते बरी कटावरी हे बोनिया कटावरी ने बोनिया कटावरी हे बोनिया कटावरी हे बोनिया कटावरी हे बोनिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर आवड निरांतर घेची ध्यान निरांतर घेची ध्यान आवड निरांतर घेची ध्यान निरांतर घेची ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर ओ मकर कुंडले गणपती सवनी मकर कुंडले गणपती सवनी हे मकर कुंडले गणपती सवनी मकर कुंडले गणपती सवनी ओ मकर कुंडले गणपती सवनी मकर कुंडले गणपती सवनी मकर कुंडले गणपती सवनी मकर कुंडले गणपती सवनी मकर कुंडले गणपती कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित
निरंतर
कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम। हेलो उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे संताचे पाय धरावे धरावे पाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही ऐसे ऐसे वेद देती वाही तेने साधती साधने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने एका जनार्दनी संता जनार्दनी संत एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करती तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने भोपार कुमार कुमार भोपार कुमार भोपार कुमार जय 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 भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार कुमारी विठ्ठल 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 हरि प्राप्ति
कैसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधन एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ तिने साधती साधने तुटती भवाची बंधन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची गरे गम ग साप मप गम प गम रे ग सा रे नि सा भणी नि सा सा रे रे ग गरे गम ग दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू जगुपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चलाचा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राधा मेरी स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोहि दीजिए हमें वृंदावन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिः तवे तापत्रय विनाशाय
श्रीकृष्णाय वयो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वाताध्वजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरणो रघुवर विमल जसु जोदायकु फल चारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना। राम जी को लाना लक्ष्मण को लाना। राम जी को लाना लखन जी को लाना। राम जी को लाना लक्ष्मण को लाना। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। कीर्तन में हरि प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय। तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त पैठण निवासी शांतीचे सागर शांतीब्रह्म एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा संतांचं महत्व पटवून देणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। आज आपण सर्व मंडळी दादा विको कमी करा बोलताना। परात्पर अखिलेश्वर कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरशी पांडुरंग परमात्मा विश्व चालतं। वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर वरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभू प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं आपल्या या गावामध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त केलेलं सुंदर असं कीर्तन सोहळ्याचं आयोजन नियोजन अगदी संतांचं भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। पण या कीर्तनासाठी मला ज्यांची सुंदर अशी साथ संगत या ठिकाणी लाभलेली आहे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी अगदी या कार्यक्रमासाठी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। म्हणून प्रथमतः मी सर्व माझ्या तरुण बांधवांचे मनापासून अंतःकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन। कारण अगदी 1 दिवसाचा कीर्तन सोहळा आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। द्यावे तेवढे धन्यवाद तरुण मंडळींना कमी आहेत। या कीर्तनाला ज्यांची सुंदर अशी साथसंगत मला लाभलेली महाराष्ट्रातील नामांकित नामवंत गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय हरिभक्तपरायण संपत महाराज दानवे या ठिकाणी आहेत। महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। जोरात वाजवा जोरात। त्याचबरोबर हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित नामवंत गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण विकास महाराज आवटी या ठिकाणी आहेत। महाराजांसाठी टाळी झाली पाहिजे। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य संगीत विशारद भागवत महाराज मरकड या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। त्याचबरोबर मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ मला लाभलेली आहे महाराष्ट्रातील नामांकित नामवंत मृदंगाचार्य मृदंग विशारद
आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज फटांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद त्यांचेही व्यक्त करेल. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग विशारद योगेश महाराज दुधाळे या ठिकाणी आहेत. महाराजांचेही मनापासून धन्यवाद. आणि या कीर्तनासाठी आमच्या या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं जे काम करत आहेत हरिभक्तपरायण सिंथवादक ईश्वर महाराज वाघमारे आहेत. त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे. मला वाटतं जेवण आहे कीर्तन संपल्यावर. टाळी जोरात वाजवा ना, काय अडचण आहे का तुम्हाला? हा, जेवण आहे कीर्तन संपल्यावर. आणि गावातलेच का? सगळे गावातले ना? तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल. आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करणार आहे. दादांचं नाव संतोष दादा या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी विनेकरी बाबा आहेत या ठिकाणी. तुम्हाला जर परत कधी वाटलं हे कीर्तन पाहावं तर यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. नाव काय? पांडुरंग हरी. दादांचंही या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करेल. आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांच्या मध्ये भगवंताचं नामचिंतन आपल्याला पाहायचंय. या सगळ्यांचा योग मला ज्यांच्यामुळे घडून आला, तुमच्या सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी ज्यांच्यामुळे घडून आलेलं आहे, आमचे दाजी आदरणीय डॉक्टर आमले दाजी या ठिकाणी. त्यांनी हे सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. दाजींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. मस्तक आहे पायावरी या वारकरी संता, या वारकरी संताच्या, या वारकरी मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक घे पायावरी वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. ऐका, नाथांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून नाथ महाराज संताची प्राप्ती कशी करून घ्यायची, संताच्या संगतीचा फायदा काय आहे, या अभंगातून नाथबाबा आपल्याला सांगतायत. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबा म्हटले, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. हरीची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर नाथ महाराज म्हटले संताचे चरण, संताचे पाय आपल्याला धरावे लागतील. का धरायचे संताचे चरण, का धरायचे संताचे पाय? त्याचं कारण, तेने साधती साधने तुटती भवाची. संताची प्राप्ती झाल्यानंतर, संताची संगत माणसानं केल्यानंतर, देवाची प्राप्ती झाल्याच्या नंतर नाथ महाराज म्हटले हे जे काही आहे भवसागर म्हणजे आपला हा संसार आहे, या संसारातून माणूस जीवनामध्ये मुक्त होऊ शकतो. नाथ महाराज सांगतायत की आम्ही एकच जण सांगत नाही की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, संताच्या संगतीमध्ये जायचं. एकच नाही, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद यांनीही सांगितलं संताशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती भाई. एका जनार्दनी संत पूर्ण करीती. आपल्या इच्छा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी काही भगवंताच्या भेटीची जी आस लागलेली आहे ती आस पूर्ण करण्याकरता संतांच्या संगतीमध्ये माणसाला जावं लागतंय. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, याचं विस्तृत विश्लेषण आपल्याला करायचं. विठ्ठल विठ्ठल दादा ऐका, संतांचं जीवन, संतांचं चरित्र जे आपल्या जीवनामध्ये असतं, संतांच्या संगतीमध्ये माणसानं का जावं? मी सांगत असते आपण फार भाग्यवान मंडळी आहोत. कारण तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि त्या भूमीमध्येही तुमचा माझा जन्म झालेला आहे. संत म्हटले पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र
कर्म धर्म त्याचा झाला नारायण हरत दास जन्म घेती येथे हरिच दास जन्म घेती कर्म धर्म त्याचा झाला नारायण कर्म धर्म त्याचा झाला नारायण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. सगळ्या संतांचा अवतार कार्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संपन्न झालं, कारण या जगाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार कार्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये पूर्ण झालेलं आहे. ऐका ना, संतांची संगत माणसाच्या जीवनात असणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, नाथबाबा असतील, या सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. माझं सांगणं असतं दादा, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात, संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र आपल्या समोर मांडत असतात. पण एक सांगेल मी, महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसात आणून सांगितलं, त्याचं आचरण जर माणसाच्या जीवनात नसेल, त्या गोष्टीला अर्थ नाहीये. आपण हा कार्यक्रम करतो किती दिवस झाले दादा? किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले असतील. गावात सप्ताह होतो आपल्या बरोबर. सप्ताहाला किती वर्ष झाले? 76. भरपूर झाले. 76 वर्ष सप्ताहाला झालेले आहेत. त्या 76 वर्षामध्ये आणि या 10 वर्षामध्ये आतापर्यंत कमीत कमी 200 ते 250 कीर्तन आपण सहज ऐकलेले. एका सप्ताहात 8 कीर्तन असतात बरोबर. सगळ्याची बेरीज घरी गेल्यावर करा किती होतात. मी कमी सांगितले तुम्हाला. 200 ते 250 कीर्तन 76 वर्षामध्ये आपण ऐकलेले आहेत. मला सांगा, तुमच्यात काही बदल नाही? मला सांगायचं एकच, महाराज किती सांगतायत याला महत्व नाहीये, त्याचं आचरण माणसाच्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवन चरित्र आहे, माझ्यासारखे अल्पज्ञानी पामरण काय तुम्हाला संतांचं वर्णन सांगावं, मी शब्दात सांगू शकत नाहीये. गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे, काय बोलावं त्यांच्याबद्दल. असे महात्मे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेत, याच्या इतका पवित्र देश दुसरा कोणताही. देवांचा अवतार कार्य, संतांचा अवतार कार्य महाराष्ट्राच्या मातीमध्येच पूर्ण झालेलं आहे. एक सांगेल मी, पुण्यतिथी ही संतांचीच केली जाते बरं. देवाची जयंती केली जाते, संतांची पुण्यतिथी केली जाते. कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, देवीची नवरात्र आणि तुमचे आमचे पित्र. बघा बरं, पुण्यतिथी ही संतांची केली जाते, कारण संतांचं जे जीवन चरित्र आहे, संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे. गजानन महाराजांच्या बद्दल बोलायचं झालं तरी संत सामान्य नव्हते. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर पाहायला गेलं, या महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर गजानन महाराजांचं जे मंदिर आहे इतकं पवित्र आणि इतकी स्वच्छता आजपर्यंत दुसऱ्या कोणत्या मंदिरामध्ये पाहिली नाही आपण. तिथं केलेली ती स्वच्छता असेल, तिथं केलेली ते मंदिर असेल, तिथं केलेली येणाऱ्या भक्तांची, भाविकांची जी सोय असेल, ती दुसरं कोणत्या मंदिरात पाहायला भेटत नाही दादा. गजानन महाराज फार श्रेष्ठ संत, फार श्रेष्ठ. काय बोलावं त्यांच्याबद्दल. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. Oh
काही येते. संत म्हटले संतांचा महिमा फार मोठा आहे, फार दुर्गम आहे. आपल्यासारख्या माणसानं काय संतांचं वर्णन करावं. गजानन महाराजांच्या बद्दल असं म्हटलं जातं, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. गावाच्या दक्षिणेस बंकटलालच्या मळ्यात महाराज गेले एक दिवस कणसे मकाची खावयास. जीवनातला प्रसंग आहे त्यांच्या. गजानन महाराज बंकटलालच्या मळ्यात एक दिवस मकाच्या कणसांचा हुरडा खाण्यासाठी गेले होते. ऐका बरं, संत किती श्रेष्ठ असतात. भगवंत संताची परीक्षा कशी घेतात आणि खरा भक्त कोण, खरा संत कोण हे कळण्यासाठी देवाला परीक्षाच घ्यावी लागते. मक्याची कणसं खाण्याकरता बंकटलालच्या मळ्यात गेले. बंकटलालला सोबत घेऊन जेवढे काही संत असतील, सोबतची भक्त मंडळी असतील, दास असतील, सगळ्यांना सोबत घेऊन बंकटलालच्या मळ्यात गेले. ऐका बरं, तो प्रसंग डोळ्यासमोर आठवा. एक चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाच्या खाली विहीर होती आणि विहिरीच्या शेजारी मक्याच्या कणसाचा तो मळा होता. बंकटलालनं काय केलं, कणस तोडून आणली. तिथं त्या ठिकाणी अग्नी पेटवला कणस भाजण्याकरता. आणि अग्नी पेटवल्याच्या नंतर गजानन महाराज एका ठिकाणी बसलेले होते. कणस भाजत असताना नेमका झाला प्रकार असा, ती कणस भाजत असताना जे चिंचेचं झाड होतं त्या झाडाला वरती मोहोळ होतं. साधं नाही, आग्या मोहोळ होतं. आणि त्या कणसाच्या अग्नीचा धूर त्या मोहोळामध्ये गेला. आता ते उठल्यावर शांत बसल का? साधं मोहोळ चावलं तर काही वाटत नाही, पण ती आग्या मोहोळाची माशी जर माणसाला चावली, इतक्या वेदना माणसाला होतात ते आपण सांगू शकत नाही. ज्याला चावली त्याला माहिती असेल. आग्या मोहोळाच्या माशीच्या वेदना फार मोठ्या असतात. आणि त्या कणसाचा धूर, त्या अग्नीचा धूर वरती त्या मोहोळामध्ये गेला. गेल्याबरोबर सगळ्या माशा उठल्या. आणि माशा उठलेल्या पाहिल्या. सोबत आलेली जी काही दास होती, जी काही भक्त होती, त्या माशा उठलेल्या पाहिल्या. सगळे पळायला लागले, सगळे पळायला लागले. बंकटलाल त्यांना थोडंसं वाईट वाटायला लागलं. आपण संतांना शेतामध्ये मळ्यामध्ये आणलं कणसं खाण्याकरता, कणसाचा हुरडा खाण्याकरता आपल्या मळ्यात आणलं, आणि हा प्रकार काय घडतोय. त्याच्यातलाच एक माणूस होता ज्यानं त्या अग्नीमध्ये दुसरं काहीतरी वेगळ्या प्रकारचं गवत त्याच्यामध्ये टाकलं आणि त्या गवताचा धूर वरती गेला होता. एक सांगू का मी, संतांना त्रास देणारे लोक आपल्यातलेच असतात. माझ्या ज्ञानोबरायांना त्रास कुणी दिला? आपल्याच लोकांनी दिला. तुकोबरायांना त्रास कुणी दिला? आपल्याच लोकांनी दिला. जेव्हा होते तेव्हा महत्व समजलं नाही, पण आता आपल्यात नाही तर त्यांचं महत्व आपल्याला कळतंय. आज माझ्या ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती सोन्याचा कळस बसवलेला आहे, पण आज आपल्यात देहरूपानं नाही. ते सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आहे महाराज, या महाराष्ट्रामध्ये माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना तर मरावं लागतं, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये माणसाचं नाव मोठं होत असतं. त्या अग्नीचा धूर वरती गेला. त्या मोहोळाच्या माशा उठल्या बरोबर सगळ्यांच्या पाठीमागे त्या पळायला लागल्या. पण गजानन महाराज जागेवरनं उठले नाही, जागेवरतीच बसून राहिले. देवाची प्राप्ती होती. गजानन महाराज म्हणजे गणेशाचा अवतार त्यांना मानलं जातं. देवाचा अवतार, गणेशांचा अवतार त्यांना मानलं जातं. गजानन महाराज उठले नाहीत. सगळे भाविक भक्त दास सगळे पळायला लागले. गजानन महाराज जागेवरती बसलेले होते. त्या सगळ्या माशा उठल्या, मधमाशा उठल्या आणि गजानन महाराजांच्या अंगावरती जाऊन बसल्या. प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. गजानन महाराजांच्या अंगावरती बसल्या. बंकटलाल गजानन महाराजांना म्हणतायत, महाराज तुमच्या अंगावरती मधमाशा बसल्यात, तुम्ही उठा, चला घराकडे चला, इथं बसू नका, तुम्हाला चावतील, वेदना होतील, इथं बसू नका तुम्ही महाराज, चला तुम्ही. गजानन महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, माशी ही मीच झालो, मोहोळ जरीही मीच झालो, कणसे मकाचे खावयास मीच आलो. गजानन महाराज सांगतायत ती माशी पण मीच आहे, मध पण मीच आहे, मोहोळ पण मीच आहे आणि कणस मक्याची खाण्यासाठी मीच आलेलो आहे. महाराज जागेवरनं उठले नाही. त्या मधमाशांना सांगितलं, माशांनो जा आता तुम्ही. अंगावरनं उठल्या आणि जागेवर जाऊन बसल्या. ही ताकद फक्त आणि फक्त संतांमध्ये आहे. सांगायचं मला एकच, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संत संग जीवनात फार महत्वाचा आहे.
नाथबाबांनी आपल्याला अभंगातून तेच सांगितलं. ज्या महापुरुषाचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय ते महापुरुष साधे सोपे नाहीयेत. प्रत्येक संतांचं जीवन चरित्र काहीतरी वेगळ्या गोष्टी माणसाला शिकवतंय, पण नाथांचं जे चरित्र आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला भेटतो. कारण नाथबाबा शांत होते, श्रीमंत होते आणि संतही होते. नाथांची शांती सामान्य नाहीये. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवणी, 108 वेळेला यवन नाथांच्या अंगावर थुंकला तरीही त्याचं तोंड सडलं, म्हणून त्यालाच प्रसाद देऊन त्याची मुक्ती नाथांनी केली. पहिला गुण शांत, दुसरा गुण संत. महाराज, जगाच्या पाठीवर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो संत म्हणावं कोणाला. आणि पोटासाठी फिरणारे संत जगात भरपूर झाले, भगवे कपडे घालून फिरणारे संत जगात भरपूर झाले, गळ्यात मोठमोठ्या माळा घालून फिरणारे संत जगात भरपूर झाले. शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणायचं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर, तेच खरे संत. तेची संत ज्यांचा आहे त्यांना संत म्हणावं. आणि तिसरा गुण आहे नाथांचा श्रीमंत. ऐका बरं महिला मंडळ, नाथांची श्रीमंती किती होती. माझ्या नाथांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. कशाचा होता? कशाचा होता? तुम्ही दाखवता का? आम्हाला सणाला करायचं म्हटलं तरी कंटाळ येतो. नाथांची श्रीमंती ऐका, देव्हाऱ्यातल्या देवासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य नाथांच्या घरी होता. ही श्रीमंती नाथांची आहे, अधिकार सामान्य नाहीये. जगाच्या मालकानं 36 वर्ष नाथांच्या घरी कावडीनं पाणी भरलं. 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा. किंवा संत म्हटले, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा आणि बाहे हरी कावडीने, पाणी बाहे हरी कावडीने, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन गुंगाळोनी करी, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन गुंगाळोनी करी. पाणी वाया घरी कावडीने, पाणी वाया घरी कावडीने, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन गुंगाळोन हो, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन गुंगाळोन द्वारकेची मूर्ता एकनाथा घरी, पाणी वाही हरी कावडी. द्वारकेची मूर्त जगाच्या मालकानं पांडुरंग परमात्मानं नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. ऐका बरं, संताचं सामर्थ्य किती मोठं आहे. नाथांची कपडे धुतली, नाथांची भांडी घासली, जगाच्या मालकानं नाथांना चंदन उगाळून दिलं. आणि एक देव नाथांच्या घरी राबला नाही,
दत्त चोपदारी करीत असे. एकाच नाही, 2 देवानं नाथांच्या घरी काम केलेलं आहे. किती मोठं नाथांचं सामर्थ्य ऐका. माणसावर जर कधी कधी गरिबी आली तर माणूस लाचार होतो. नाथ बाबा किती शांत होते. नाथांना त्रास देण्याकरता आपल्यामध्येच काही लोक होते. एक वेळेचा प्रसंग असा आहे, नाथांची शांती भंग करण्याकरता एका यवनाला विडा दिला होता. त्याला पैशाची गरज होती. मुलीचं लग्न करण्याकरता, नाथांची शांती भंग करण्याकरता तो निघाला. नाथांच्या दरबारामध्ये आला. नाथांची पूजा चालली होती. सगळी देवता एका पाटावर मांडून नाथांची पूजा चालली होती. आणि पूजा करत असताना तो ग्रहस्थ नाथांच्या वाड्यामध्ये घुसला आणि शिरल्याबरोबर नाथांनी पाहिलं की हा व्यक्ती आपल्याला त्रास देण्याकरता आलेला, आणि संतांनाही आपोआप अगोदरच कळतं. नाथांच्या वाड्यामध्ये घुसल्याबरोबर नाथांच्या लक्षात आलं. नाथांनी सगळे पाट्यावरचे देव बाजूला सारले आणि त्याला बसण्याकरता पाठ दिला. देव सारावे परते संत पूजावे. नाथांनी त्या ग्रहस्थाला बसण्याकरता पाठ दिला. तो इतका विचित्र होता, पायातला बूटही काढला नाही. तो बुटा सहित त्या पाट्यावर बसला. नाथांना माहिती होतं आपल्याला त्रास देण्याकरता हा आलेला आहे. आणि बसल्याबरोबर अतिथीचं पूजन करण्याकरता त्यांना विचारलं, तुम्हाला काय हवंय? त्रास देण्याकरता आलेला होता, शांती भंग करण्याकरता तो तिथं आलेला होता. नाथ बाबांनी गिरिजा काकींना सांगितलं, गिरिजा. आतमधून आवाज आला, जी. पूर्वीच्या काळची पद्धत आहे. पूर्वी म्हणायची जी. आता म्हटलं आता अवघड झाले. त्यांना म्हटलं पप्याची माहिती मध्ये काय, आता फार अवघड झालेलं आहे. आतमधून आवाज आला, जी बोला. काही नाही म्हणे, आपल्या घरामध्ये अतिथी आलेले आहेत, त्यांना पंचपक्वानाचं जेवण तयार करा. गिरिजा काकींनी पंचपक्वानाचं जेवण तयार केलं. ज्यांच्या हातनं जगाच्या मालकानं भगवंतानं जेवण खाल्लं होतं, जेवण केलेलं होतं, ते अन्न किती पवित्र असेल. पंचपक्वानाचं जेवण ताट तयार केलं आणि माझे नाथ बाबा आणि तो ग्रहस्थ जेवणाकरता बसले. जेवणाकरता बसल्याबरोबर गिरिजा काकी त्यांना वाढत होत्या. त्याच्या लक्षात आलं, अन्न पाहिलं, तोंडाला पाणी सुटलं, खायचं तर होतं, पण जेव्हा लक्षात आलं आपण या ठिकाणी अन्न खाण्याकरता नाही, जेवण करण्याकरता नाही, तर नाथांची शांती भंग करण्याकरता आपण इथं आलेलो आहे. गिरिजा काकी वाढत होत्या. वाढता वाढता खीर वाढत असताना तो ग्रहस्थ ताटावरनं उठला आणि त्यांच्या पाठीवरती जाऊन बसला. आता थोडा विचार करा, आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या बायकोच्या पाठीवर जर एखादा अनोळखी व्यक्ती बसत असेल, आपली अवस्था काय होईल? नाथांच्या समोर, नाथांच्या डोळ्याच्या समोर तो व्यक्ती उठला, गिरिजा काकींच्या पाठीवर बसला. नाथांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. नाथबाबा म्हटले, गिरिजा खीर सांभाळून वाढा बरं, तुमच्या पाठीवर ओझ आहे. गिरिजा काकींनीही सांगितलं, स्वामी काळजी करू नका, हरिपंडितांना सांभाळायची सवय मला आहे. ऐका, संतांची ताकद किती मोठी आहे. नाथांची शांती भंग करण्याकरता आला, पण नाथबाबांनी त्याला अपेक्षापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याच्या मुलीचं लग्न नाथांनी करून दिलं. ही संतांची ताकद आहे, हे संतांचं सामर्थ्य आहे, हा संतांचा अधिकार आहे. सामान्य नाहीयेत नाथ बाबा. आपल्याला भागवत दिलं, हरिपाठ दिला, एकनाथी भागवत दिलं, रामायण दिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ नाथांनी आपल्याला दिला. अनेक प्रकारची ग्रंथसंपदा आपल्याला नाथांनी दिली आहे. पण या जगात, या कलियुगात जी आपण साधी भोळी बाबडी भक्त आहोत, आपल्याला तत्वज्ञानाच्या गोष्टी काही कळत नाही. कीर्तनामध्ये बरेच काही लोक असतात ज्यांना अवघड तत्वज्ञान जर सांगायला गेलं तर त्या अंतकरणापर्यंत आपले पोहोचत नाही. म्हणून त्या अवघड तत्वज्ञान साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजण्याकरता नाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. दादा, मी एक ब्रह्माचा अंश आहे हे माणसाला समजण्यासाठी नाथ बाबा भारुडाची निर्मिती करतात. केली नाथांनी भारुडाची निर्मिती. महिला मंडळ सांगू तुम्हाला, नाथांची भारुड फार गोड आहेत. कीर्तनामध्ये जर भारुड गायले तर असं वाटतं उठून कीर्तनात नाचावं. कारण नाथबाबा म्हणतात, या या शेजारणीनं भरण ही केलं ग बयो. आता कसे चेहरे फुलले यांचे. काय म्हणतात नाथबाबा,
या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो हरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन यडका मदन दारू घडवयाता 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 साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये भारुडाची निर्मिती नाथांनी केली आणि तेच नाथ बाबा हरीची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर नाथ बाबा म्हटले संतांचे चरण संतांचे पाय आपल्याला धरावे लागतील हो हरी हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संताचे ते पाय संताचे ते पाय संताचे ते पाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरि प्राप्ति से उपाय 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 धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय तेरे साधती साधने हो तेरे साधती साधने 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 ज्याला कळतं का ते टाळ्या वाजवतात ज्याला कळत नाही का महाराज ज्ञानेश्वर ते पारायले टाळ्या वाजवतात असं होतंय एकदा जोरात टाळी वाजव महाराजांकडे जा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय आपण
अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबांनी सांगितलंय, हरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, तर संताचे पाय, संताच्या संगतीमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. बरेच लोक म्हणतात, ताई का संताचे चरण धरायचे, का संताचे पाय धरायचे? जाऊन धरायचे असं नाही. संताची संगत, संतांची सेवा जीवनामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. आपल्याला जर वाटत असेल मला देवाची प्राप्ती व्हावी, देव माझा व्हावा, मी देवाशी नातं जोडावं, तर संताच्या संगतीत जाणं माणसाला गरजेचं आहे आणि जावंही लागणार आहे. का करायची संताची संगत? कारण संत या जीवावर उपकार करतात. 4 प्रकारचे उपकार शास्त्रानं सांगितले. परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय इदम शरीर. झाडाचा उपकार सांगितला, नदीचा उपकार सांगितला, गायीचा उपकार सांगितला आणि चौथा उपकार तुमचा माझा सांगितलेला आहे. माणसानं उपकार केला पाहिजे, दिलं पाहिजे. माणसानं ज्या गोष्टी देवानं आपल्याला दिले आहेत का, त्या गोष्टी आपण इतरांनाही दिल्या पाहिजेत. आपल्याकडे ज्ञान आहे, ते ज्ञान फक्त जपून ठेवायचं नाही, ते ज्ञान इतरांना आपण दिलं पाहिजे. आपल्याकडे भरपूर सारा पैसा आहे, तो पैसा घरात थप्पी लावून ठेवायचा नाही, तो चांगल्या कामासाठी, गरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी तो पैसा माणसानं खर्च करावा. उपकार आपला आहे हा. झाडही आपल्यावर उपकार करतात, नदीही आपल्यावर उपकार करते, गायही आपल्यावर उपकार करते. संतांचा उपकार सगळ्यात वेगळा आहे. झाडाचा उपकार असा आहे, झाड जागा सोडून दुसरीकडे ती येऊ शकत नाही. त्याच्या सानिध्यामध्ये जो जाईल त्याला फळं देतं, फुलं देतं, सावली देतं. हा झाडाचा उपकार आहे. नदीचंही तसंच आहे, तिच्या सानिध्यामध्ये आपण जर गेलं तर ती पाणी देते, जे जाईल त्यालाच देते, ती इकडे येऊ शकत नाही. आणि गायीचाही उपकार आहे, गाई आपल्याला दूध देते, शेण देते, गोमूत्र ही गाय आपल्याला देते. गायीचा हा उपकार आहे. आणि चौथा उपकार त्याच्यामध्ये तुमचा माझा सांगितलेला आहे. संत म्हटले माणसानं दिलं पाहिजे, एकमेकांना जर दिलं, आपल्याकडे ज्ञान असेल ते ज्ञान जर आपण दुसऱ्यांना दिलं तर ते ज्ञान वाढतं, दिल्याने वाढतं. आणि माणसानं दिलं पाहिजे थोडा तरी उपकार. तुका म्हणे संतांनी सांगितलेलं आहे, माणसाकडे जी काही गोष्ट असेल ती माणसाला दुसऱ्याला देणं हा तुमचा माझा उपकार आहे. ऐका बरं, दुर्योधन प्रत्येकाला माहिती आहे. दुर्योधन माहिती आहे ना, पाहिला का? तो गेला तो, पण त्याच्या पॅनलचे बरेच जिवंत ठेवून गेला. गावात बरेच दुर्योधन असते दादा, त्याला सप्ताह चालू झालेला जमत नाही, वर्गणी द्यायला कधी पुढे येणार नाही. गावात सप्ताह चालू झाला, कीर्तनाची ते वरची करणी जर त्याच्या घराकडे केले तर ते काढून फेकतं. असे दुर्योधन या आपल्या गावातले नाही, या आमच्या तिकडचे सांगते मी. हे दुर्योधन त्या युगातला तो दुर्योधन होता. त्या दुर्योधनानं काही केलं, जीवनात सगळ्या गोष्टी देवानं त्याला दिल्या होत्या. गाडी, पैसा, धन, संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी दिल्या, पण त्या दुर्योधनानं कधी कोणाला काही दिलं नाही. ऐका बरं, दिलं पाहिजे माणसाला, उपकार आहे माणसाचा, दिलं पाहिजे. त्यानं कधीही कोणाला काही दिलं नाही. दारामध्ये जर एखादा भिकारी आला तर त्यानं दिलं नाही, पण त्यानं त्याच्या जीवनात एक चांगलं काम केलं. देणाराचं घर असं बोटाने दाखवलं. ते तिकडं द्रौपदी वहिनीचं घर, तिकडं खायला मिळेल, तिकडं अन्न मिळेल, तिकडं पैसा मिळेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे भेटतील, फक्त बोटाने घर दाखवलं. तो दुर्योधन काही काळानंतर जंगलामध्ये गेला शिकारीसाठी. दुर्योधन ज्या जंगलात गेला का त्या जंगलाला नेमकं वणवा लागला. तो दुर्योधन जाळात अडकल्याबरोबर 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, तो जाळ काय विजत नव्हता. त्या 3 दिवसाच्या जाळानं दुर्योधनाला तहान लागली आणि भूक लागली. जोरजोरात ओरडायला लागला, मला कुणीतरी पाणी द्या, अरे कुणीतरी अन्न द्या, एका राजाचा मुलगा आहे मी, माझा बाप राजगादी चालवतो, एक राजकुमार आहे मी, खाण्यासाठी अन्न द्या, नाहीतर पाणी तरी द्या. भगवंत प्रगट झाले दुसऱ्या वेशात. देवाने विचारलं, दुर्योधन महाराज तहान लागली काय? म्हणे हो ना. भूक लागली काय? म्हणे हो ना. खायला द्यायचं काय? म्हणे हो ना, काहीतरी द्या. दुसऱ्याला दान धर्म दिला का तुम्ही? म्हणे नाही ना. म्हणे मग मरा असंच. दिलं पाहिजे. त्या दुर्योधनाला सांगितलं देवानं, तुम्ही कोणाला दानधर्म केला नाही, कधी कोणाला अन्न दिलं नाही, कधी कोणाला पाणी दिलं नाही, पण तुम्ही तुमच्या जीवनात एक चांगलं काम केलं. म्हणे काय केलं? देणाराचं घर ज्या बोटाने दाखवलं का त्या बोटात अशी शक्ती आहे म्हणे, ते बोट घ्या आणि जिभेला लावा, तुमची ताणही जाईल आणि तुमची भूकही जाईल. बघता काय, दुर्योधनानं पटकन बोट घेतलं, जिभेला लावलं, तृप्तीचा ढेकर दिला.
4Gची रेंज घेऊन बसला असाल तर तुम्हाला माझं सांगणं आहे, जीवनात नाही पैसा देता आला तरी चालेल, नाही दान धर्म करता आला तरी चालेल, नाही अन्न देता आलं तरी चालेल, नाही पाणी देता आलं तरी चालेल, पण कमीत कमी एवढा कार्यक्रम तरी करा. समजलं? हा आपला उपकार आहे, माणसानं दिलं पाहिजे. हा तुमचा माझा उपकार झाला. आपला उपकार फार विचित्र आहे. एखाद्यानं जर आपल्यावर उपकार केला तर त्या उपकाराची परतफेड माणसं अपकाराने करतात. आपण जी देवाणघेवाण जीवनामध्ये करतो, हे उपकार जर एखाद्यानं आपल्यावर केला त्याची परतफेड माणसं अपकाराने करतात. कशी करतात सांगू का? माझे गुरुवर एक उदाहरण सांगत असतात. पहा, काय झालं, म्हणे गृहस्थ होते आणि दोन तरणी गोरी त्यांनी घेतली आणि ती गोरी गाडीला जुंपल्याच्या नंतर तो शेतामध्ये निघाला. आता पुरुष मंडळ तरण्या गोऱ्यांना काय शिस्तीत चालायची सवय, खदडक 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 निघाला शेतात. हा, गेला शेतात, दिवसभर सगळं काम आटोपलं आणि सायंकाळच्या वेळी परत ती गोरी गाडीला जुंपली आणि परत तो गाडी घेऊन गावाकडे निघाला. उपकाराची परतफेड माणसं अपकाराने कशी करतात ऐका. गावाकडे निघाला, पण गावाकडे जात असताना त्या गोऱ्यानं काही आजूबाजूला माणसं पाहिली आणि ती जोरात पळायला लागली. पळता पळता गोऱ्यांच्या नाकातली व्यसन तुटली आणि गाडीवरचा ताबा सुटला. हा ग्रहस्थ जोर जोरात ओरडायला लागला, बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल, बाजूला सरका. लोकही प्रतिसाद देत होते. नेमकं गावाच्या वेशीजवळ आला आणि गावाच्या वेशीच्या जवळ होतं शांताबाईचं घर. त्यानं शांता काकूला पाहिलं, हातपाय गळले. हा लांबून ओरडायला लागला, काकू बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटलीये, गाडीवरचा ताबा सुटलाय, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल, काकू बाजूला सरका. काकू बाजूला नाही गेली. काकून डोक्यावरचा पदर घेतला आणि कमरेला खोचला. काकू म्हणे, रस्ता काय तुझा? मी नाही म्हणत. काकू असं म्हटलं. ग्रहस्थ म्हटले, काकू रस्ता तुमचाच आहे, रस्त्याला पैसे तुम्हीच दिले, रस्ता तुम्हीच केला, पण बाजूला सरका, चाक पायावरून जाईल. असं म्हणूच तर भर दिशी गाडी आली, काकूच्या पायावर गेली, कडकन पाय मोडला. आता काकूना हॉस्पिटलला जायचं होतं. काकू गेली पोलीस स्टेशनला. शांताबाई म्हणतात तिला, नाव तिचं. हा, पोलीस स्टेशनला गेली, याच्यावर केस नोंदवली, केस कोर्टात गेली. याला घेण्यासाठी वकील आले. हे घरातच रडत बसलं. त्याच्यात चूक माझी नाही, तरी वकील मला घेण्यासाठी आले. त्या वकिलांनी सांगितलं, ग्रहस्थ काळजी करण्याची गरज नाहीये, याच्यातून निर्दोष मुक्त तुम्हाला आम्ही करू. म्हणे काय करावं लागेल? 40,000 लागतील, त्याच्याशिवाय काम होत. म्हणे 50 घ्या, पण याच्यातून निर्दोष मुक्त मला करा. ठरलं त्यांचं 50 द्यायचे. वकिलांनी सांगितलं, ग्रहस्थ कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर जज साहेब प्रश्न विचारतील, कुठला जरी प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर एकच द्यायचं, फक्त म्हणायचं भुईंग, दुसरं काहीही बोलायचं नाही. दुसऱ्या दिवशी कोर्टात गेला. एका कडघरात शांत काकू उभ्या, एका कडघरात एक ग्रहस्थ उभे. जज साहेबांनी पहिला प्रश्न या ग्रहस्थाला केला, नाव काय तुमचं? हा म्हणे भुईंग. कुठून आलात? म्हणे भुईंग. गाव काय तुमचं? म्हणे भुईंग. या बाई कोण? म्हणे भुईंग. शांता काकूची तळपायची आग मस्तकात गेली. काकू म्हणे, जज साहेब मुर्दाज बुईंग बुईंग करतोय, काल जोर जोरात ओरडत होता, काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटला, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल. मग मीच त्याला म्हटले, रस्ता काय तुझा? कुठं बोलल्या? कोर्टात. जज साहेबांच्या लक्षात आलं, चूक या ग्रहस्थाची नाही, चूक या बाईची. धरलं काकूला टाकलं कस्टडीत. हे पळतच घरी आलं. बायकोला म्हटलं, अगोदर कुरडई पापड भजे कर, अगोदर मला पोट भरून खाऊ दे. बायकोने स्वयंपाक केला, कुरडई पापड भजे सगळं बनवलं. हे जेवणा करता बसलं आणि काय केलं, एकदम 4-5 भजे तोंडात घातले. ते चगळून आत ढकलायचे होते. तेवढ्यात वकीलदारात आले. ओ ग्रहस्था, माझ्या पैशाचं काय? हा म्हणे भुईंग. डॉक्टर, कीर्तन संपल्यावर आम्हाला बुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल दादा, हे आपले उपकार आहेत. संतांचा उपकार फार वेगळा आहे. नाथबाबा म्हटले, हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल, देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर
माणसाला संताचे पाय संताच्या संगतीत जाणं गरजेचं आहे, कारण संतांनी सांगितलंय संताच्या संगतीचा फायदा किती मोठा आहे। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, तेरा बड़े भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीमध्ये जा, देवाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही। एक प्रसंग मी सांगून देईल तुम्हाला। संत मीराबाई त्यांच्या जीवनामध्ये एक भंग्या नावाचा मुलगा गेला, त्याला साक्षात भगवंताची प्राप्ती त्याला झाली। राजाची मुलगी भजन करते म्हणून त्यांना हिणवत होते। स्वतःच्या बापानं स्वतःच्या वडिलांनी काय केलं, विषाचा प्याला त्यांच्याकडे पाठवला। आपण पाणी पितो तसं संत मीराबाई घट 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 विष पिल्या, भुरळ आली आणि जमिनीवर पडल्या। लक्षात आलं काही लागत नाही, कानामध्ये फक्त कृष्ण नामाचं उच्चारण केलं, संत मीराबाई उठून उभ्या राहिल्या आणि नाचून भजन त्यांनी केलं। नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी। ओ नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी। गावाच्या बाहेर जाऊन त्यांना राहण्याकरता जागा दिली। संत मीराबाई भजन करायच्या, भक्ती करायच्या, नामचिंतन करायच्या। आणि गावामधून एक आजी होती, त्या आजीचा एक मुलगा, एक दाम्पत्य त्या गावात राहत होतं। त्या आजी संत मीराबाईंना जेवणाकरता रोज डब्बा पोहोच करायच्या। ऐका संतांच्या संगतीचा फायदा कसा आहे, देवाची प्राप्ती आपल्याला कशी होते। गावातून डब्बा पोहोच करायच्या। एक दिवस त्या आजींची तब्येत खराब झाली। आजींनी सांगितलं, बाळा हा डब्बा घे, संत मीराबाईंच्या वाड्यावर जा, संत मीराबाईंच्या तिथं जाऊन महलामध्ये त्यांना हा डब्बा पोहोच कर। त्यानं तो डब्बा घेतला आणि संत मीराबाईंच्या महलाकडे तो डब्बा देण्याकरता निघाला। संत मीराबाईंनी हातामध्ये विना चिपळ्या घेऊन त्यांचं भजन चालू होतं। सतत आणि सतत त्यांच्या मुखातून एकच भजन बाहेर निघायचं। संत मीराबाई म्हणायच्या, हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण। सतत मुखातून त्यांच्या भजनामध्ये तल्लीन झालेले होते संत मीराबाई। तो मुलगा गेला, तिथं डब्बा ठेवला, संत मीराबाईंकडे पाहिलं आणि डोक्यात एक विचार त्याच्या घुसला, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल।
त्याच्या डोक्यात पक्का विचार फिट झाला. तो म्हणायचा लग्न करेल तर मीराबाईशीच करेल, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. मुलगा घरी गेला, आईला सांगितलं, आई किती ग सुंदर त्या मीराबाई, किती ग सुंदर दिसतात त्या. तुला एक सांगू का, मी लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. आईने सांगितलं पुरा वेडा झालाय का, घरात म्हणलं पण बाहेर म्हणू नको, लोक बाहेर काढतील. राजाची मुलगी ती, संत आहेत, भक्त आहेत, फार मोठ्या आहेत त्या. वेडा आहे का तू? खुशाल म्हणतो लग्न करेल तर संत मीराबाईशी करेल. ती शक्य नाही पुरा, डोक्यातून विचार काढून टाक. नाही म्हणे आई, लग्न करेल तर संत मीराबाईशीच करेल. आई दुःखी झाल्या. दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर आईचा चेहरा पडलेला दिसला. माणूस दुःखी का आहे, संतांच्या समोर जर गेलं तर संत आपोआप ओळखतात. संत मीराबाई म्हटले, आई तुम्ही रोज डब्बा पोहोच करताय, आतापर्यंत तुम्हाला मी पाहिलं, पण कधी तुमचा चेहरा उदास, कधी दुःखी तुम्ही दिसल्या नाही. आज काय झालं तुम्हाला? काही नाही म्हणे संत मीराबाई, काही नाही म्हणे. सांगा आई तुमचं दुःख काय आहे. त्या आईनं संत मीराबाईंना सांगितलं, माझा मुलगा काल डब्बा घेऊन आला होता, त्यानं तुम्हाला पाहिलं आणि तेव्हापासून त्याच्या डोक्यात एक विचार घुसला, लग्न करेल तर मीराबाईशीच करेल. संत मीराबाई म्हटले, आई पाठवून द्या त्याला, मी लग्न करते त्याच्यासोबत, पाठवून द्या म्हणे. आई घरी गेल्या, मुलाला सांगितलं, बाळा संत मीराबाई तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाल्यात आणि तुला त्यांनी त्यांच्या महलामध्ये बोलवलं. नाचायला लागलं ना पोरगं. मीराबाईशी लग्न करायचं, मीराबाईशी लग्न करायचं. नाचत नाचत त्यांच्या महलामध्ये गेल्या बरोबर संत मीराबाईंच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि संत मीराबाईंना सांगितलं. मीराबाईंनी विचारलं, तुला माझ्याशी लग्न करायचं? म्हणे हो. माझी एक अट असेल. म्हणे काय? माझा जीव देऊ का? नाही नाही म्हणे, जीव दिला तर लग्न कोणाशी करणार आहे, जीव नाही द्यायचा. माझी एक अट आहे, तुला एकच सांगणं आहे, ही भगवंताची मूर्ती घ्यायची, एक महिनाभर भगवंताच्या समोर बसायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं, नजर इकडं तिकडं गेली नाही पाहिजे, एकटक भगवंताला पाहायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. बरोबर महिन्याला तुझ्या गळ्यामध्ये मी वरमाला घालणार. लग्न करायचं होतं संत मीराबाईशी. भगवंताची ती मूर्ती घेतली, एका लांब झाडाखाली जाऊन बसला आणि बसल्याबरोबर भगवंताचं नामचिंतन तो करायला लागला. नजर इकडे तिकडे जात नव्हती. लग्न करण्याकरता नजर एकटक भगवंताला पाहत होती, नामचिंतन करत होता, भजन करत होता. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे गेले, 12:30 वाजत आले. संत मीराबाई बरोबर महिना झाला आणि महिन्याच्या दिवशी वरमाला घेऊन तिथं आल्याबरोबर ती वरमाला हातात होती मीराबाईंच्या. संत मीराबाईंनी त्याला हलवलं. ए वेड्या, उठ ना, तुला लग्न करायचं ना माझ्याशी? ओ म्हणे, कोण आहात तुम्ही, मला का उठवताय? म्हणे, लग्न करायचं ना तुला माझ्याशी? आता महिन्यापूर्वी तर म्हणत होता मला तुमच्याशी लग्न करायचं, लग्न करेल तर तुमच्याशीच करेल असं म्हणत होता. म्हणे, लग्न करायचं ना तुला माझ्याशी? नाही हो, कोण आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही. माझं लग्न झालंय, कधीच देवाशी झाले. धरावे संताचे ते हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संता. काय त्या संत संगतीचा फायदा? तो एक सामान्य मुलगा संत मीराबाईंच्या संगतीमध्ये गेला तर देवाची प्राप्ती त्याला झाली. म्हणून नाथ बाबा म्हटले, देवाची जर प्राप्ती झाली तर या भवसागरातून, या भवसिंधूतून माणूस तरुण जातो. अभंगाचं दुसरं चरण. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. तुटती भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने. साधने, तेने साधती साधने,
सिंधूच्या पार या संसाराच्या पार माणूस तरुण जाणार आहे. ऐका बरं, वेळ संपलेला आहे आपला. लक्ष माझ्याकडे द्या. 10 मिनिटं तुमचे घेऊन सेवेला पूर्ण विराम देणार आहे. नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, देवाची प्राप्ती संतसंग माणसाच्या जीवनामध्ये झाला तर या भवसिंधूच्या पार माणूस तरुण जातोय. महिला मंडळ, हा संसार माणसाला काही सुटत नाही. बहु म्हणजे संसार, हा संसार माणसाला सुटत नाही. पण संत म्हटले संसार सोडा, संत संग आणि परमार्थ करा असं आम्ही म्हणणार नाहीये. परमार्थही करा, संसारही करा, पण संसार करत करत माणसाला परमार्थ करायला संतांनी सांगितलं. संत म्हटले संसार करायचा आहे. संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, हे पक्षी अंगणी उतरते एका गुंतोणी राहते, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, पक्षी अंगडी उतरती एका गोंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संत म्हटले संसार करत करत माणसाला परमार्थ करायचा, नामचिंतन करायचे, भक्ती करायची. आणि परमार्थाची घाई, परमार्थाची तातडी संत वारंवार आपल्याला करायला सांगतात. का तर माणसाला वेळ कमी दिलेला आहे आणि या कमी वेळामध्ये भगवंताची प्राप्ती माणसाला करून घ्यायला सांगितली. हा संत संग, हे भगवंताचं नाम करायचं असेल ना दादा, माणसानं तरुणपणी करावं. संत म्हटले तरुणा भाग्यवंत, तरुणपणी माणसानं परमार्थ करावा. महाराज, आमच्या गावातले बरेच लोक मला विचारतात, शिवांजली लय लवकर परमार्थाला लागली. मी सांगत असते त्यांना, तुम्ही पण याच वयात यावं यात. समजलं? तुम्ही पण याच वयात यावं यात. काय बोलते तिचं तिलाच माहिती. सांगायचंय गज, परमार्थ जर करायचं असेल तर माणसानं तरुणपणी करावा. तुकोबारा म्हटले देवाच्या प्राप्तीचा फायदा आहे, तेने साधती साधन तुटती भवाची, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद, का संत संग करायचा अभंगाचं शेवटचं चरण. एका जाणार धनी संत, एका जनात धनी संत, एका जनात धनी संत, एका जनात धनी संत, एका जनार्दनी संत,
आणि संत पूर्ण करीती मनोरथ. एकदा सगळ्यांनी प्रेमाने दोन हात वरती करा. ज्यांना ज्यांना देवाने दोन हात वरती करा, सगळे करा. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गुरुकुल भगवान श्री संत शिरोमणी गजानन महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज श्री संत शिरोमणी सावता महाराज पूज्य भगवान बाबा की जय. श्री संत वामन भाऊ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. यथामती आता अवकाशभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर आलं तेवढं घरी घेऊन जा. अगदी या कीर्तनाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे, अण्णा बाबूराव पवार, संतोष बाबूराव पवार आणि दाजी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत आली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर.